ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गेल्या 4 वर्षांपासून पाठपुरावा करून महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ उभं राहावं या उद्देशानं संकल्पपूर्ती महिला उद्योजिका भवन आणि संरक्षण भिंत बांधणे यांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. प्रभाग क्रमांक 23 विधातेनगर श्री श्री रविशंकर मार्ग डीजीपी नगर येथे या भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 23 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता पार पडला. माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या पुढाकारानं हे संकल्पपूर्ती महिला उद्योजिका भवन साकारण्यात येणार असून भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. तसेच यावेळी स्थानिक रहिवाशांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आले. महिलांच्या स्वयंरोजगार, व्यवसाय, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, व्यवसायासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबी, महिलांसाठीच्या शासकीय योजनांचे मार्गदर्शन हे सर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या उद्योजिका भवनामध्ये महिलांना मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 23 मध्ये गेल्या 5 वर्षात विविध विकास कामे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, माजी नगरसेविका शाहीर मिर्झा, रुपाली निकुळे माध्यमातून विविध विकास कामे गेल्या 5 वर्षात करण्यात आली. तसेच महिलांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग अशा विविध उपक्रम राबविण्यात असणाऱ्या आदिशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्याताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून विविध संकल्पना राबविण्यात येत आहेत. प्रभाग क्रमांक 23 मध्ये गेल्या 5 वर्षात विविध विकास कामांसह नाशिक शहरात माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी शहरामध्ये नमामि गंगे प्रोजेक्ट, IT पार्क, लॉजिस्टिक पार्क, सारथी सुविधा पार्क, कोरोना काळात विविध मेडिसिन, सॅनिटायझर, मास्क वाटप, लसीकरण मोठ्या प्रमाणात महापौर पदाच्या कार्यकाळात त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. असं उदाहरण हे असं आहे की 3 वर्षानंतर इथल्या कामाला मंजुरी मिळाली. सातत्याने गेल्या जवळजवळ 3.5 वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा चालू होता आणि आज तो योग आलेला आहे. विशेष सांगायचं म्हणजे महिलांसाठी संपूर्ण जागा आहे. असं भव्य असं जवळजवळ 58 लाखाचं हे काम होतंय. GST सहित जवळजवळ 80 लाखाचं आहे. GST जाऊन 58 लाखाचं काम हे होतंय आणि या ठिकाणी महिलांसाठी स्वयंरोजगार, व्यवसाय, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी लागणारे आर्थिक बाबी, महिलांसाठीच्या शासकीय असे संपूर्ण योजनेचं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्या भागातील अनेक जॉगिंग ट्रॅक उत्तर महाराष्ट्रातील पैकी एक आहेत. अनेक अभ्यासिका आम्ही या ठिकाणी केलेल्या आहे. अनेक गार्डन, मोठमोठी सिटी गार्डन असेल, जयप्रकाश गार्डन असेल, अशोका गार्डन असेल, आमच्या प्रत्येक भागातील 4ही कानाकोपऱ्यामध्ये आम्ही सभागृह असतील, सभा मंडप असतील, महिलांसाठी असतील, ज्येष्ठांसाठी असतील, खेळाडूंसाठी असतील, ही कामं आम्ही सातत्यानं जवळजवळ 30 वर्षापासून या भागात आम्ही काम करत आहे. आणि महापालिकेकडनं, शासनाकडनं, केंद्र शासनाकडनं अनेक चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी असतील, चंदू नाना खोडे या प्रभागाचे नगरसेवक असतील, शाहीताई मिर्झा असतील, त्याचप्रमाणे निकुळताई असतील, यांच्या माध्यमातून आज महिला उद्योजिका भवन महिलांकरता एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आज या 4ही नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 मध्ये झालेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की आदरणीय माजी महापौर यांच्या माध्यमातून नेहमीच प्रभाग क्रमांक 23 असेल किंवा नाशिक शहराचा विविध वेगवेगळ्या माध्यमातून केलेला विकास असेल, ह्या विकासाच्या माध्यमातून जी नाशिक महानगरामध्ये विकासाची गंगा जी वाहते त्या निमित्ताने इथे उपस्थित महिला वर्ग असेल, कारण उद्योजिका भवन महिलांकरता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे उद्योजिका असतील, बचत गटाच्या महिला असतील, यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याबद्दल मी आलेल्या सर्व महिला वर्गाचे आणि जे काही आयोजक आहेत त्यांचे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. नारायणच्या महापौर कार्यकाळामध्ये हे धरलेलं काम होतं की 85 लाखाचं महिलांसाठी सुसज्ज आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांना ज्या घरगुती व्यवसाय करतात, स्वयंरोजगार करतात, तर त्या महिलांना कुठे जावं, काय कोणाला कॉन्टॅक्ट करावा, स्वतःला आर्थिक व्यवसायामध्ये काही त्यांना मोठं व्हायचं असेल तर कशा पद्धतीने करावं, हे सगळे प्रश्न महिलांपुढे असतात.
त्यामुळे ते करत असताना इथे महिलांचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं असेल, महिलांना स्वयंरोजगाराचं मार्गदर्शन असेल, घरगुती व्यवसाय असतील, या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन इथे मोफत उपलब्ध करून देण्याची सोय आपण इथे केलेली आहे. आणि भविष्य काळामध्ये जिल्हा उद्योजक केंद्र असेल, सरकारच्या अनेक योजना असतील किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून देशभरामध्ये महिलांना समर्पित असं सरकार असल्यामुळे महिलांसाठी अनेकविध योजना ह्या केंद्र शासनाने केलेल्या आहेत. आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून सुद्धा नवीन मागच्या वेळेला जेव्हा मुख्यमंत्री होते 14 साली, तेव्हा महिलांसाठी एक वेगळा झोन करून त्यांनी महिलांना वीज बिल माफ असेल किंवा त्यांना आर्थिक सहाय्यामध्ये व्याजदर कमी असेल अशा अनेक योजना केलेल्या होत्या. आणि तेच पुढे आता सरकार आल्यानंतर देवेंद्रजींच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये महिलांना समर्पित अशा ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या ह्या एका छताखाली नाशिक मधल्या नाही तर जिल्ह्यामध्ये या महिला उद्योजक केंद्राचं नाव कसं होईल असं सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. किंवा महिला उद्योजिका भवन भूमिपूजन सोहळ्यास माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. या भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत खोडे, सुनील देसाई, श्याम बडदे, शाहीन मिर्झा, रुपाली कुळे, संध्याताई कुलकर्णी, अजिंक्य साणे, सुनील खोडे, प्रभात शिंदे, उदय जोशी, अरुण दोंदे, वैभव कुलकर्णी तसेच डीजीपी नगरच्या डीजीपी नगर, विधाते नगर, प्रभाग क्रमांक 23 मधील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.